ओम गम गणपतये नमो नमः। श्री सिद्धिविनायक नमो नमः। अष्टविनायक नमो नमः। गणपति बाप्पा मोरया। ओम श्री गणेशाय नमः। दोस्तों, आखिर वो दिन आ ही गया जिसका हम सबको बेसब्री से इंतजार था। आज भाद्रपद माह की शुक्ल चतुर्थी है, यानी कि गणेश चतुर्थी। तो इस पावन पर्व के अवसर पर मैं मेरे समस्त परिवार की ओर से आप सभी को गणेश चतुर्थी की हार्दिक शुभकामनाएं देती हूँ और बाप्पा के चरणों में ये प्रार्थना करती हूँ कि बाप्पा हम सभी को सुख, शांति, समाधान, धन धान्य, समृद्धि, अच्छा आरोग्य और लंबी आयु प्रदान करें और साथ ही कोरोना महामारी की ये संकट को समाप्त कर हमें हमारे सामान्य जीवन में लौटा। इसी नोट पे मैं वीना देसाई आप सबका टी टाइम विद वीना पे बहुत बहुत स्वागत करती हूँ। दोस्तों, जैसे कि आप जानते ही हैं, हम आपके साथ गणेश चतुर्थी का ये पावन पर्व मना रहे हैं और बाप्पा के स्वागत के लिए मीठे भोग के रेसिपीज आपको अलग अलग वीडियोस में दिखा रहे हैं। दोस्तों, पिछले वीडियो में हमने जीएसबी समाज की एक बहुत ही ट्रेडिशनल रेसिपी गोड्डा फो आपके साथ शेयर की थी, जो खास तौर पे हरतालिका यानी कि गौरी पूजन के दिन जीएसबी परिवारों में बनाई जाती है। साथ ही जीएसबी परिवारों में इस दिन होने वाली एक अद्भुत पूजा, वायना पूजा की एक झलक भी आपको इस वीडियो में हमने दिखाई थी। उम्मीद है आपने हमारा ये वीडियो ज़रूर देखा होगा। अगर नहीं देखा तो ज़रूर देखिए, क्योंकि उस वीडियो का लिंक मैंने इस वीडियो के डिस्क्रिप्शन बॉक्स में दिया है। उसी श्रृंखला को जारी रखते हुए हम फिर से आज आपके साथ जीएसबी समाज की एक बहुत ही ट्रेडिशनल रेसिपी, जो खास तौर पे गणेश उत्सव के दिन बनाई जाती है, बाप्पा को भोग चढ़ाई जाती है, आपके साथ शेयर करेंगे। लेकिन आज ये रेसिपी मैं आपके साथ शेयर नहीं कर रही, बल्कि एक खास व्यक्ति आपके साथ शेयर करने वाला है। वो खास व्यक्ति और कोई नहीं बल्कि मेरी माँ है। तो आज मैं आपको डायरेक्टली मेरे माँ की किचन में लेके जाती हूँ। आज आपण जीएसबी परिवारात जो गणेशोत्सवासाठी खास पारंपरिक पदार्थ बनवतात, पनकदाई, तो आज आपण बनवणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य: 1 खवलेला नारळ, पाव किलो चणा डाळ, पाव किलो साखर, 3 मोठे चमचे तीळ आणि स्वादानुसार वेलची पावडर। आता आपण कृती करायला सुरुवात करूया। प्रथम गॅस पेटवूया। चणा डाळ खमंग भाजून घेऊया। त्याचा कच्चेपणा गेला पाहिजे तोपर्यंत ही चणा डाळ भाजायची। खमंग चणा डाळ भाजत आलेली आहे, भाजून झालेली आहे। ही भाजण्यासाठी आपल्याला 5 मिनिटं लागले आणि त्याच्यासाठी आपण 5 मिनिटं घेतलेले आहेत। 5 मिनिटात ही चणा डाळ मध्यम गॅसवर खमंग भाजून झालेली आहे। त्याचा सुगंध येतोय, चणा डाळीचा कच्चेपणा गेलेला आहे। आता आपण ही काढून घेऊया। आता आपण तीळ भाजून घेऊया। तीळ पण व्यवस्थित भाजून घेऊया। जसं आपण लाडवाला भाजतो त्याचप्रमाणे, लाडू जसे तिळाचे करताना आपण तीळ भाजतो त्याचप्रमाणे ही तीळ भाजून घेणे।
भाजून झालेले आहेत ते आपण काढून घेऊया. आता मध्यम गॅस करून त्यात खोबरं घालूया. खोबरं छानपैकी परतून घेऊया. ही चणा डाळ जरा थंड झाल्यावर त्याआधी चणा डाळ जरा थंड झाल्यावर जाडसर मिक्सर मधून काढून घेऊया, म्हणजे चणा डाळीची भरड करून घेऊया. चणा डाळ जरा थंड झालेली आहे. आता आपण त्याची मिक्सर मध्ये भरड म्हणजे जाड रवा करून घेऊया. चणा डाळीची भरड केलेली आहे. याप्रमाणे करून घ्यायचे जाड रव्याप्रमाणे. आपण खोबरं चांगलं परतून घेऊया. खोबरं परतलेलं आहे. त्यात साखर घालू. साखर त्याच्यात एकजीव झाली तोपर्यंत एकजीव झाल्यापर्यंत आपण त्याला परतूया. एकजीव होईपर्यंत परतून घेऊया. साखर एकजीव झालेली आहे. गॅस बंद करू आणि ही जी चणा डाळीची आपण भरड केली होती ती त्यात घालूया. आणि मिक्स करूया. एक चमचा स्वादानुसार वेलची पावडर किंवा छोटा चमचा 1 चमचा वेलची पावडर घालूया. आणि पुन्हा एकदा सर्व मिश्रण मिक्स करूया. तीळ तसेच भाजलेला तीळ पण घालून मिक्स करू. सर्व जिन्नस घालून मिक्स झालेला आहे आणि आपला पंकदाय प्रसादाचा नैवेद्याचा पंकदाय हा पदार्थ तयार झालेला आहे. तो आपण बाउलमध्ये काढूया. अशा रीतीने आपला हा आजचा नैवेद्याचा पंकदायचा प्रसाद तयार झालेला आहे. आज आपण हा पाव किलोचा प्रसाद बनवलेला आहे. पण तुम्हाला जर त्याच्यापेक्षा जर जास्त बनवायचं असेल तर जेवढी चणा डाळ घ्याल तेवढीच साखर व पाव किलोला 1 नारळ याप्रमाणे घेऊन तुम्ही प्रसाद तयार करू शकता. धन्यवाद.
आज का वीडियो यही समाप्त होता है। आप हमारे चैनल को देखते रहिए और हमसे जुड़े रहने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करना बिल्कुल ना भूलें। हम फिर आपसे मिलेंगे एक नए विषय या फिर एक नई रेसिपी के साथ। तब तक के